श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. अधिक महिन्यामध्ये गोसेवेचं, तीर्थस्नानाचं, दीपदानाचं, मौन व्रताचं, उपवास करण्याचं, वेगवेगळे दान करण्याचं काय महत्त्व आहे आपण ऐकलंच आहे. पण सगळ्यांना सगळंच शक्य होईल असं नाही. काहींना काहीच शक्य होणार नाही. त्याला कारणं अनेक असू शकतात. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि काहीही जरी वेळ असली तरी पण एक सेवा अधिक महिन्यामध्ये सगळ्यांना करता येण्यासारखी आहे. ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण. श्रीमद भागवत महात्म्य आपल्याला सांगतं, यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे फळ तपश्चर्या, योगसाधना, समाधी लावूनही मिळत नाही ते फळ कलियुगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाने मिळतं. दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलंच आहे, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. भगवंताच्या नामाने सगळ्या दोषांचं हरण होतं. त्याही पुढे जाऊन समर्थांनी आवर्जून सांगितलंय, संपत्ती अथवा विपत्ती कैसीही पडो कालगती, परिणाम स्मरणाची स्थिती सांडोची नये श्रीराम. परिस्थिती कोणतीही असू द्या, नामस्मरणाला दोष नाही, नामस्मरणाला बंधन नाही. नाम कोणीही केव्हाही कोणत्याही अवस्थेमध्ये घेऊ शकतो आणि ते सगळ्यात शाश्वत आहे. आपल्याला माहिती आहे, अहो येता जाता, उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता ग्रास गिळता, घरी दायरी शय्ये वरी अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचं नामस्मरण जिथे शक्य होईल तिथे जास्तीत जास्त संकल्प करा मनाचा की आम्ही एका महिन्यामध्ये अमुक इतकी संख्या जप पूर्ण करू, आमच्या अनुग्रहाचा करू, कुलदेवतेच्या नामाचा करू, आम्हाला जे भगवंताचं नाम गायला आवडेल, म्हणायला आवडेल त्या नामाचं करू. हेच नाम घेतलं पाहिजे, तेच घेतलं पाहिजे असं बंधन नाही. इतकंच घेतलं पाहिजे, तितकंच घेतलं पाहिजे असंही बंधन नाही. पण जास्तीत जास्त भगवंताचं नामस्मरण करण्याचा प्रयत्नच करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचे मंडळी की जे कर्म करू ना ते सगळं कृष्णार्पण असतो. या अधिक महिन्याच्या कालखंडामध्ये जे जे आपण कृष्णार्पण करू ते अधिक पटीने भगवत कृपेच्या रूपाने आपल्याला परत मिळणार आहे. तर नक्कीच काहीही नाही जमलं बाकी तर मात्र या अधिक महिन्याभर आपण नामाचा आश्रय नक्की घेऊ, भगवंताचं नामचिंतन नक्कीच करू. आणि जे आपल्याला माहिती आहे, जे आपल्याला कळालं आहे ते आपल्या आप्तेष्टांनाही सांगू आणि भगवंताच्या कृपेचा आनंद घेऊ. आणि हो मंडळी, यानंतर आपण आता अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशीपासून रोज एक एक अध्यायाचं चिंतन करणार आहोत. रोज एक अध्याय सकाळी ठीक 6 वाजता आपल्या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित होईल. दिवसभरात आपण तो केव्हाही ऐकू शकता. सकाळी 6ला एवढ्याकरता कारण अनेकांनी मागच्या अधिकामध्ये असे नियम केले होते की पोथी ऐकल्याशिवाय जेवायचं नाही. पोथी ऐकण्याचं महत्त्व अनेकांना माहिती आहे. आज आपण घरी बसून हे श्रवण करू शकतो. तर सकाळी 6ला उपलब्ध होईल. आपण आपल्या सोयीने केव्हाही हे ऐकू शकता. आणि हे आपल्याला वेळेवरती याची लिंक मिळावी असं वाटत असेल तर आमच्या 98 60 78 29 89 या व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करून किंवा टेलिग्रामद्वारे मॅसेज करून आपण आमच्या समूहात सामील होऊ शकता, जेणेकरून आपल्याला ही लिंक वेळेवर उपलब्ध होईल. श्रीराम.